ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज कामगार आयुक्तापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अमित शहा तडीपार अमित शहा यांची अंतिम यात्रा काढण्यात आली। त्याचे कारण असे आहे की अमित शहा यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर यांनी केंद्र संसदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे एकेरी शब्दात घेतलं आणि आंबेडकर 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 असं फॅशन म्हटलं। म्हणून त्याचा निषेध म्हणून आज गृहमंत्री तडीपार अमित शहा, जातीवादी अमित शहा, समाजकंटक अमित शहा यांची आम्ही भीम ब्रिगेडच्या वतीने आज मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने आज आम्ही त्यांची अंतिम यात्रा काढली व त्यांची अंतिम यात्रा काढून त्यांची पूर्ण जे विधी असते तो पूर्ण विधी केला। म्हणजे त्यांच्या मुर्द्याला सुद्धा काहीतरी वाटलं की आपला मुर्दा चांगला पद्धतशीर जाळण्यात आला। त्याचे कारण असे की त्यांना आठवण झाली पाहिजे की आंबेडकर घराण्याशी किंवा आंबेडकर नावाशी किंवा आंबेडकर जनतेला व भीमसैनिकांना जर कधी अपमानकारक बोललो तर त्याचा आपल्याला आपले प्रतिसाद काय मिळतील हे त्यांना त्याची जाणीव असली पाहिजे। आणि भीमसैनिक हा न भिणारा भीमसैनिक आहे, निर्भय भीमसैनिक आहे। आणि जेव्हापासून हे सरकार आलं आहे तेव्हापासून फक्त जातीवाद घडवण्यात येत आहे। कधी मुस्लिमांना टार्गेट तर कधी आता बौद्धांना टार्गेट करण्यात चालू आलंय, कधी संविधानाला टार्गेट करण्यात चालू झालेलं आहे। आताच परभणीची शाही आमची 2 पॅन्थर आमच्यातून गेले, लढावळे पॅन्थर आमच्यातून गेले, त्यांच्या अजून अग्नीची राख सुद्धा थंडी झाली नाही तरी तेव्हाच अमित शहा यांनी हेतुपुरस्पर आणि जाणीवपूर्वक हे वक्तव्य केलं की देशामध्ये काहीतरी नवीन घडलं पाहिजे आणि किंवा अमित शहा यांचा या गोष्टीवर हे गोष्ट करून दुसरं काही घडवण्याचं त्यांचं मानस असं दिसत आहे। म्हणून आम्ही आज अमित शहाची या ठिकाणी अंतिम यात्रा काढली आणि त्यांची पार्थिव सुद्धा आम्ही त्यांचं तिथं विधीनुसार भडकून दिलेलं आहे। आणि अमित शहा म्हणतात की आंबेडकर आंबेडकर म्हटल्यापेक्षा देव म्हणा। जर देव असता तर तुम्ही आज अमित शहांना काय माझं सर्व केंद्रातल्या सर्व मंत्र्यांना माझं आव्हान आहे की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं तर तुम्ही आज कचरा उचलत असते।